आरक्षण मिळत गेलं, परंतु मराठा समाजाला काही आरक्षण मिळालं नाही आणि आरक्षण नसल्यामुळे मग मराठा समाजातील मुलं नोकरीमध्ये कुठं 1 मार्काने कुठं 2 मार्काने किंवा फी मध्ये सवलतीच्या बाबतीत देखील फार वेगवेगळ्या पातळीवरती मराठा समाजातील मुलांवर त्या ठिकाणी अन्याय होत होता। आणि मग काही दिवसापूर्वी अंतरावली सराटीमध्ये एक ठिणगी पेटली आणि त्या ठिणगीचं रूपांतर मोठ्या वनव्यात झालं। गेल्या वर्षी आपण पाहिलंय की मुंबईमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली फार विराट अशी रॅली काढून आपण त्या ठिकाणी मोर्चा नेला होता आणि सरकारने काही मागण्या त्या ठिकाणी मान्य केल्या होत्या, परंतु त्या मागण्या अजूनही सरकारकडून पूर्ण झालेल्या नाहीये। आणि मग याच गोष्टीचा विचार करून निर्णायक लढा लढण्यासाठी आपले सगळ्यांचे नेते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे 26 तारखेला अंतरावली सराटीतून निघून त्या ठिकाणी जुन्नरला येऊन जुन्नरला मुक्काम करून मग चाकण, तळेगाव, लोणावळा मार्गे नवी मुंबई आणि मुंबई मंत्रालय अशा पद्धतीने त्यांचा हा दौरा असणार आहे। ज्याला शक्य होईल त्यांनी मुंबईला जायचंय, ज्याला शक्य होईल त्यांनी मनसरला स्वागताला यायचंय किंवा आपल्याला तालुक्यातून समन्वयक जो कार्यक्रम देतील मनसरमध्ये करायचं आंदोलन असेल किंवा आपापल्या गावात करायचं आंदोलन असेल, जसे जसे वरून आपल्याला सूचना येतील त्या पद्धतीने आपण या लढ्यामध्ये सहभागी व्हायचंय। कारण या मराठा आरक्षणाच्या लढ्याला एक विराट पार्श्वभूमी आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शहीद अण्णासाहेब पाटील यांनी आमदार असताना आपल्या प्राणांची आहुती त्या ठिकाणी दिलेली आहे। हे आजचं आंदोलन त्यांनी रचलेल्या पायावर त्या ठिकाणी उभं आहे। ज्यावेळेस आपण या आंदोलनात यशस्वी होऊ, आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरीमध्ये असेल, शिक्षणामध्ये सवलत असेल, काकासाहेब पाटलांचं नाव त्या ठिकाणी घ्यावं लागेल। त्यांनी देखील मराठा समाजाच्या आंदोलनासाठी त्या ठिकाणी हुतात्म्य पत्करलेला आहे। फार मोठा लढा गेले अनेक दशकांचा या आरक्षणासंदर्भात चालू आहे। तो आरक्षणाचा लढा आज निर्णायक टप्प्यावरती आलेला आहे। माझी गावातील सर्व तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती असेल की तुम्ही या लढ्यामध्ये उतरायचंय, कारण आता नाही तर कधीच नाही या उक्तीप्रमाणे हा निर्णायक लढा आपल्याला लढायचा आहे। आणि इतर समाजातील बांधवांना देखील आमची विनंती असेल, आम्हाला तुमच्या हिश्श्याचं काहीच नको, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता जादाचं आरक्षण मराठा समाजाला द्यावं अशी मराठा समाजाची त्या ठिकाणी सरकारकडे मागणी आहे। त्यामुळे आमचा ओबीसी बांधव असेल, इतर मागासवर्गीय बांधव असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावावा अशी मराठा समाजाची पहिल्यापासून मागणी नाही। यांचं आरक्षण अबाधित देऊन अतिरिक्त मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी आहे। कारण मराठा समाज अगदी पहिल्यापासून सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारा समाज आहे। त्यामुळे कोणाच्या ताटातलं घ्यायची मराठा समाजाची त्या ठिकाणी मानसिकता नाही, परंतु आमच्या हक्काचं जे आहे ते आरक्षण आमच्या समाजाला मिळालं पाहिजे, ही न्याय मागणी आमची आहे। याच मागणीसाठी इतरही समाजातील बांधवांनी त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा अशी मराठा समाजाच्या वतीने त्यांना विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एक आश्वासन देतो की हा जो लढा आहे हा निर्णायक टप्प्यावरती आलेला आहे आणि मनोजदारांनी सांगितल्याप्रमाणे यावेळेस मुंबईतून आरक्षण घेऊनच माघारी यायचंय। त्यामुळं आपणही निर्णायक लढ्यासाठी सज्ज होऊया। पिंपळगाव ही नेहमी संघर्षाची किंवा चांगल्या मार्गावर चालणारी भूमी आहे। जे योग्य असतं त्या ठिकाणी पिंपळगाव निश्चित उभं असतं आणि या प्रभू श्रीरामचंद्राच्या नगरीमध्ये जो संकल्प सोडला जातो तो निश्चित प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेने पूर्ण होतो। आपण आज या ठिकाणी श्रीरामचंद्रांच्या प्रांगणामध्ये बसलेलो आहोत। मला निश्चित खात्री आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने यावेळेस मनोजदारांच्या निर्णायक लढ्याला यश येऊन आपल्या सगळ्यांच्या झोळीमध्ये आरक्षणाचं दान त्या ठिकाणी पडेल आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरीच्या दृष्टीने एक चांगल्या प्रकारचं भविष्य मिळेल अशा प्रकारची प्रार्थना आपण प्रभू श्रीरामचंद्र चरणी करूया। एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो। यानंतर बाबाजी महाराज गावच्या समन्वयकात थोडं बोललं यानंतर पिंपळगावच्या वतीने सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीने यानंतर आपण सर्वांना जर या ठिकाणी त्यांच्या वने साहेब बोला यानंतर माननीय इकून पुढून कर ना।
इथं बसून करायचं. इकडून करण्यात यायचं. हा करतो. रामकृष्ण हरी. आता आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी बऱ्याच दिवसापासून लढा उभारलेला आहे. आपल्या सर्व पिंपळगावच्या लोकांचा, तरुण मुलांचा, शेतकऱ्यांचा, माय भगिनींचा, सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे. पाठीमागे सुद्धा ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्यावेळेस सुद्धा आपण जवळ 10 ते 12 दिवस गावामध्ये उपोषणाचं साखळी उपोषणाचं आपण तयार केलं होतं. त्यावेळेस आपल्या गावातले सर्व लोक त्या उपोषणस्थळी भेट देत होते. सकाळी, संध्याकाळी, रात्री सुद्धा काही आपले मराठी आंदोलक रात्रभर तिथं बसून असायचे. तर अशा पद्धतीने आपण जो लढा चालवला, पण पाठीमागच्या वेळेस आपल्या लढ्याला त्यांनी म्हणजे यश दिल्यासारखं केलं, पण ते अगदी 100% सक्सेस झालं नाही. तर ह्यावेळेस दादांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे का 29 ऑगस्टला आपण सर्वांनी मुंबई या ठिकाणी जमायचे. बरोबर आहे ना? 29 तारखेला आपल्याला मुंबईवरून आरक्षणच घेऊन यायचे. ह्यावेळेस जर आपण गाफील राहिलो, कारण हे सत्ताधारी पक्ष किंवा ही जे यंत्रणा आहे ही यंत्रणा एखादं आंदोलन कसं मोडीत काढायचं त्यासाठी त्यांचा फार प्रयत्न असतो. त्यामुळं आपण जर गाफील राहिलो तर आपल्याला यश मिळू शकत नाही. त्यामुळं मराठा समाजाच्या सर्व लोकांनी ह्या गोष्टीची फार काळजी घेणं आणि सर्वांनी ज्याला जसं शक्य आहे, समजा 10 कार्यकर्ते मुंबईत जाऊ शकतात, बाकीचे कार्यकर्ते ज्यांना जसं शक्य आहे तसं त्यांनी मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा मार्गामध्ये ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण जर हजर राहिलो तर मनोज दादांना सुद्धा फार म्हणजे उत्साह आणि एनर्जी मिळेल आणि आपल्या मराठा कार्यकर्त्यांना सुद्धा फार उत्साह आणि एनर्जी टिकून राहील. कारण हा लढा आपण बऱ्याच वर्षापासून चालू ठेवलेला आहे. आता मराठा समाजाचं तसं फार नुकसान झालेलं आहे इथून मागच्या काळात. आपल्याला काही कुणाच्या इतर समाजाचं काही हिसकावून घ्यायचं नाही, पण मराठा समाजाची कशी लोक पुढे जातील. समजा केंद्र सरकारने आता किती 50% आरक्षण आहे, आता महाराष्ट्रात म्हणजे 52% आरक्षण आहे, पण हे आरक्षण अजून जरी वाढवलं तरी हरकत नाही. 65 तामिळनाडू राज्यामध्ये 65% आरक्षण दिलेलं आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा 65% जरी आरक्षण दिलं तरी काही कोणाची हरकत नाही. आणि हा लढा आपल्याला ह्यावेळेस कोणत्याही परिस्थितीत अगदी जिंकायचा या इच्छेनेच आपण चालायचं. कारण काय होतंय, आम्ही बरीच आंदोलन पाहिली. लोक काय म्हणतात का लढणारी पुढे राहतील, आपणही त्यांच्यात सामील आहे, पण आपण आपली कामं करीत राहतो. तर तसं राहून उपयोग नाही. आपण प्रत्यक्ष त्या लढ्यात सहभागी झाले पाहिजे. आता पाठीमाग हे आमचे मित्र संतोष पवार हे मुंबई वाशीपर्यंत गेले होते, तर उलट आपल्यातले सुद्धा बरेच कार्यकर्ते गेले असतील. मागच्या वेळेस आम्हाला शक्य नाही झालं, पण ह्यावेळेस आम्ही 100% जाणार आहे. आणि गावातून सुद्धा बऱ्याच लोकांनी ज्यांना जसं शक्य होईल त्यांनी ह्या आंदोलनामध्ये अगदी सक्रिय सहभाग घ्यायचा. कारण आपल्याला आहे ना, हे मराठा आरक्षण आहे त्याच्यानंतर शेतीमालाचा बाजाराचा प्रश्न आहे. कारण शेतीमालासाठी सुद्धा आपल्याला फार संघर्ष करण्याची गरज आहे. आपण सुद्धा काय होतं, आंदोलनामध्ये 4 लोक डेअरी दूध घालतात आणि 4 लोक घरी दूध म्हणजे त्याचे आंदोलन जर असेल तर वेगळ्या पद्धतीने जातात शेतीमालाच्या प्रश्नासाठी सुद्धा. त्यामुळे ना आपण ह्यावेळेस माघार घ्यायची नाही. आपण मराठी आहे ना शेतकरी आहे, त्यामुळे माघार घ्यायची नाही. तर मी पिंपळगावच्या सर्व जनतेला आवर्जून सांगतो का मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र या आणि एकत्र आपण सर्वजण मुंबईच्या दिशेने कूच करू. रामकृष्ण हरी. जय शिवराय. यानंतर सर्वांना मार्गदर्शन करतील माननीय बाबासाहेब शास्त्री. उपस्थित सर्व पिंपळगाव खडकीचे ग्रामस्थ, या गावचे सरपंच आणि हा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय, मग काय आपला समाज घरामध्ये असेल त्यांनी 2 मिनिटं या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी आज जे सकल मराठा समाजाची आंबेगाव तालुक्याची बैठक संपन्न होत असताना आज दिवसभर पूर्व भागातील गावांमध्ये जनजागृती करून आज आम्ही या ठिकाणी पिंपळगाव खडकीमध्ये आलेलो आहोत.
आणि पिंपळगाव खडकीचं एक विशेष सांगायचं झालं तर आंबेगाव तालुक्यात 2च गावं आहेत, एक माळुंगे पडवळ आणि पिंपळगाव खडकी. आणि माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी ही नेहमी पहिल्यापासून बघितलेली आहे. या ठिकाणी एखादी क्रांती ज्यावेळेस घडती तर त्या क्रांतीची दखल ही राज्यात घ्यावी लागते. या ठिकाणी पिंपळगावचा इतिहास, या ठिकाणी आता जे वनाजी बांगर बोलले यांचे वडील शरद जोशींबरोबर शेतकरी संघटनेमार्फत काम केलं आणि शरद जोशी सारखा माणूस शेतकऱ्यांबद्दल नेहमीच लढा देत राहिला. यानंतर कुशाभाऊ शेठ, स्वर्गीय कुशाभाऊ शेठ बांगर असतील का मुंबई यासारख्या ठिकाणी इलेक्शनच्या माध्यमातून आमदार होण्याचं आंबेगाव तालुक्याचं स्वप्न हे लढवत राहिले आणि आपल्यालाही त्याचा अभिमान होता. यानंतर या नवीन पिढीमध्ये या ठिकाणी सरपंच दीपक भाऊ कोकरकर असतील आणि सचिन भाऊ बांगर असतील, ही लोक तालुक्यात राज्यात काम करत असतात. प्रभाकर शेठ बांगर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करत असतात. या ठिकाणी योगेश भाऊ आहेत, हे तालुक्यात काम करत असतात. सगळीच मंडळी ही नेहमीच माताजी शेठ असतील, सारी मंडळी करीत असतात. आणि कोणतंही आंदोलन असलं का पिंपळगाव नेहमी पुढे असतं. बैलगाड्याचं आंदोलन असो किंवा मराठा समाजाचं असो, आणि नक्कीच त्याला मोठं स्वरूप येतं तालुक्यात. असं एक गाव आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर 27 तारखेला शिवजन्मभूमी जुन्नर येथे मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे पाटील हे त्या ठिकाणी मुक्कामी येत आहे. आणि मुक्कामी येत असताना विदर्भ, मराठवाडा चे जेवढे जिल्हे आहेत, मग नाशिकचे जिल्हे असतील, पश्चिम विभागाचे जिल्हे असतील, याचे सर्व मराठा समाजाचे बांधव शिवनेरी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मुक्कामी येणार आहोत. आणि जुन्नर तालुक्याची बैठक ही 8 दिवसापूर्वी झाली. खेड तालुक्याची झाली, आंबेगाव तालुक्याची झाली. जुन्नर तालुक्याने नियोजनही केलं आहे आणि आपला आंबेगाव तालुकाही नियोजन करीत आहे. परंतु त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने ज्यावेळेस मराठा समाज बांधव येणार आहे, त्यांची सोय त्या ठिकाणी बाजार समिती असेल, मंगल कार्यालय असतील, एसटी स्टँड असेल, या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यांची जेवणाची व्यवस्था या 2-3 तालुक्यात मिळून केलेली आहे. तर आपलं कर्तव्य एवढंच आहे, आम्ही तुमच्याकडे कोणती रक्कम मागायला आलो, पैसे मागायला आलो किंवा आम्हाला देऊही नका, परंतु आपल्या पिंपळगावकरांचा आदर्श हा तालुका घेईल. त्या ठिकाणी मग घरातून एक भाकर तरी जमा केली, मिरचीची शेंगदाण्याची मिरची जरी जमा केली, लसणाची मिरची जमा केली तरी मराठा बांधव आनंदाने खातील. तर या ठिकाणाहून असं काही नियोजन झालं तर ते जुन्नर या ठिकाणी आपण पोच करू आणि त्या ठिकाणी एक आंबेगाव तालुक्याचा आपण मंडप करून स्टॉल लावू सर्वांमध्ये. आणि त्या ठिकाणी जे बांधव बाहेरच्या जिल्ह्यातून येणार आहे तर त्यांना एक आंबेगाव तालुक्याची ओळख कळेल. आंबेगाव तालुका मी कुठे कमी नाही, अग्रेसर आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे जरांगे पाटील जुन्नरवरून निघणार आहे, नारंगाव मार्गे, मनसर मार्गे, पुढे पेठ, राजगुरुनगर, चाकण चौकातून तळेगावला, तळेगाव लोणावळा मार्गे आझाद मैदानाला 29 तारखेला जाणार आहे. आता हा लढा लढण्याचा उद्देश एवढाच आहे का मागच्या वेळेस जे आंदोलन झालं तर बऱ्याच जणांच्या मनात शंका आहे का जरांगे पाटील वाशीतून माग आले, परंतु महायुतीच्या काळामध्ये वाशीला जी विराट सभा झाली आणि त्यावर काही तोडगे निघाले आणि एक GR निघाला. तो GR फक्त लागू करण्याचं काम सरकारने केलं नाही. आणि तो जर GR लागू केला तर आपल्या मराठ्यांचं कल्याण होईल. आणि तो GR लागू करण्याच्या संदर्भात आता प्रश्न असा होतोय तर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र काढले असतील बऱ्याच जणांनी. तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस 20 वर्षापूर्वी आपल्याला कुणबी प्रमाणपत्र लोकांना माहिती नाही आणि लोक काढीत गेली. ज्यांच्याकडे पैसे होते, जे हुशार होते, त्यांनी यापूर्वी आपल्या अगोदर काढून घेतले आणि सामान्य समाज असाच राहिलेला आहे. आणि मराठवाडा, विदर्भ ह्या भागात कुणबी प्रमाणपत्र म्हणजे काहीच माहिती नव्हतं. आणि ते मनोजदादांनी ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस ते उजेडात आलं की लोक आता सर्टिफिकेट काढायला लागले. म्हणजे तो समाज किती मागे होता आणि आपला समाज पुढे होता. परंतु आपल्या समाजात एक गोष्ट आहे का आपल्या घरात एखाद्याने कुणबी केला असेल चुलत भावाने कोणी
आणि त्याच्या फाईलचा आधारावर जर आपलं कुणबी होत असेल आणि जर आपण त्याच्याकडे फाईल मागत असेल तर तो आपल्याला फाईल देत नाही. ही सगळी आपल्या भागातली शोकांतिक आहे. तर आपलं बी होऊ शकतं. दुसरी गोष्ट, आपल्याला फक्त शाळेचा दाखला माहिती होता का त्याच्यावर आपल्या जर आजोबा पंजोबा जर कुणबी असेल तर आपलं कुणबी होतं. परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांनी 2 वर्षात या आंदोलनाच्या स्वरूपात जवळजवळ 14 ग्रुप हे शासनाने मान्य केलेले आहे. मग त्यामध्ये कडई पत्रक असेल, दुसरी गोष्ट खरेदी खत असेल, निजामकालीन काही पुरावे असतील, मृत्यूचे दाखले असतील, त्यावर कुणबीच्या नोंदी आणि असे 14 असंख्य पुरावे आहे ना सरकारने मान्य केले तर त्या जोरावर आपण आज बी सर्टिफिकेट काढू शकतो. परंतु आपल्याला ते दस्तावेज काढताना जे महसूल विभागामध्ये तहसील कार्यालयात जो त्रास होतो आपण डोळ्यांनी पाहतो. आपण शेतकरी आणि महसूल विभागात काय सावळा गोंधळ आहे आपल्याला माहिती. एखादा फेरफार काढायचा म्हटला जुना तर आपल्याला तिथं अधिकारी कशा प्रकारे वागणूक देतात, किती पैसे घेतात आणि किती वेळा हेलपाटे मारायला लागतात हे आपण जाणू नये. दुसरी गोष्ट, आपल्याला जरी कोणते सर्टिफिकेट मिळालं तर जात पडताळणीला त्या ठिकाणी आपल्याला अडवलं जातं, त्या ठिकाणी पैशाची मागणी केली जाते. दुपारी हा प्रश्न अवसरीमध्ये निघाला तर काही जणांनी तो मुद्दा काढला की पैसे नाही दिले तरी काम होते. परंतु आम्ही 2-3 वर्षात काही असे अनुभव घेतले. त्या जात पडताळणीला जे अधिकारी बसले, सगळे अधिकारी बसले हे मराठा समाजाचे नाही. त्याच्यामुळे त्यांना आपल्या जात पडताळणीशी काही घेणं देणं नाही. आपण महसूल विभागात बघतो आपला तिथं मराठा अधिकारी एक बी नाही. कागदपत्र मिळवायला आपल्याला अडचण होतात. ही शिंदे समिती जी महायुतीने गठीत केली तर ही पुढे कंटिन्यू चालू राहिली आणि जात पडताळणीला आपला एक मराठा समाजाचा अधिकारी असावा. त्याचप्रमाणे तहसील विभागाला आपल्या मराठा समाजाचा अधिकारी असावा, जेणेकरून ज्याचं दुःख त्यालाच कळतं अशी भावना आहे आपली. आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपल्याला नक्कीच यश येईल. तर तो फक्त GR लागू झाला तर आपलं कल्याण होणार आहे, आपल्या मुलाबाळांचं कल्याण होणार आहे. दुसरी गोष्ट, गावसरीत एक साधारण एका माणसाने उदाहरण दिलं तर त्यांच्या घरातले एक जण MPSCचा अभ्यास पुण्यात करीत होते. चांगल्या घरातला मुलगा आहे आणि त्याच गावातील एक राजगुरू आडनावाचा मातंग समाजाचा मुलगा, त्या मुलाने प्रोत्साहन करून MPSC साठी नेला. परंतु त्या राजगुरूच्या मुलाने खंत बोलून दाखवली का ज्यांनी मला ज्याचा आदर्श ठेवून मी अभ्यास केला तो मुलगा एका मार्काने तो MPSC मध्ये दाखल नाही झाला आणि मी झालो दाखल आणि त्याचा वयाचा कालावधी संपला आणि आज तो मुलगा शेती करतो. तर त्या राजगुरूच्या मुलाने जे दुःख व्यक्त केलं खरोखर आपल्या समाजाचं दुःख आहे. आपण इतर समाजाला नेहमीच मोठ्या भावाची वागणूक देतो आणि इथून पुढेही देत राहू. परंतु आज आपला समाज कुठेतरी दुःखी आहे. आजची आपली शेती 20 गुंठ्या वाढलेली आहे आणि त्यासाठी आपल्या मुलाबाळांचं शैक्षणिक नुकसान असेल किंवा नोकरीचे प्रश्न असतील हे मार्गी लावायचे असतील तर मनोजदादा जरांगे पाटील हे खरंच निस्वार्थीपणे समाजकारण करतात. मराठा आंदोलन म्हणून प्रसिद्ध आहे आणि ते जर आपल्या शिवनेरीला येणार असेल तर आपला आंबेगाव तालुका कुठेतरी कमी नाही पडला पाहिजे. आणि येताना आपल्याला आंबेगाव तालुक्यातून जाणार आहे तो विविध जागी आपण विविध गावांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करूया. त्यासाठी लागणारी जी मदत आहे, कोणी बिस्किटचे पुढे दिले तर आपण ते स्वीकारूया, कोणी पाण्याच्या बाटल्या दिल्या ते स्वीकारूया, कोणी नाश्त्यासाठी काही पाकिटं दिली ते त्या बांधवांसाठी वाटप करूया. आणि आपण तर आंबेगाव तालुक्याच्या जवळजवळ 4-5 टेम्पो करणार आहोत आणि त्या टेम्पोच्या माध्यमातून आपण स्पीकर वगैरे लावून गाडी उश्या टाकून मुंबईला 8 दिवस जरी मोर्चा चालला तरी आपण गॅस बेस घेऊन येऊन जाणार आहोत. तर याच्यात सर्वांनी सहभागी व्हावं आणि ज्याला वेळ नसेल त्यांनी कमीत कमी कोण चाकणपर्यंत सहभागी झालं, कोण शिवनेरीत सहभागी झालं, कोण लोणावळ्यापर्यंत सहभागी झालं, कोण मुंबईपर्यंत सहभागी झालं. तर या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या समाजाच्या व्यथा या शासनापर्यंत पोहोचवायच्या आहे. कमीत कमी घरी बसल्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या मराठा समाजाच्या व्यथा आहेत त्याच्यावर आपण कमेंट करू शकतो, लाईक करू शकतो, शेअर करू शकतो. एवढंही काम आपण करू शकतो. तर हेही काम करावं आणि यामध्ये मराठा समाजाचे काही ग्रुप सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत तर कमीत कमी हे आझाद मैदानाचं आंदोलन वस्तव इतर ग्रुप मागे ठेवून त्या ग्रुपवरील मेसेज, कारण त्या ग्रुपवर फक्त मराठा समाज सोडून
दुसरं कोणतेच मेसेज नसतात, राजकीय मेसेज नसतात, का सकाळच्या शुभेच्छा नसतात, तर रात्रीच्या शुभेच्छा नसतात, तर आंदोलनाच्या संदर्भातल्या सूचना असतात, तर आपण जरूर त्या ग्रुपमध्ये पाहाव्यात, त्या आपल्या गावच्या ग्रुपमध्ये शेअर कराव्यात. आपल्या घरी, आपल्या शेजारी, आपल्या पाहुण्यांमध्ये जनजागृती करून हा मोर्चा कसा विराट होईल आणि ह्या आपल्या लढ्याला यश कसं येईल हे या ठिकाणी आपण श्रीराम मंदिरामध्ये बसलेलो आहोत. प्रभू रामचंद्र त्यांना मी प्रार्थना करूया आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, आम्हाला खरोखर आनंद वाटला. आणि या ठिकाणी आम्ही प्रत्येक गावात 10-10 मिनिटं थांबलो, परंतु तुमच्या गावात आम्हाला जास्त वेळ थांबण्याचा मोह आवडला नाही, कारण तुमची उपस्थिती खरंच आम्हाला भारावून गेली आहे. आणि तुम्ही इथून मागेही मराठा समाजाच्या पाठीमागे एक म्हणून उभे राहिले, तर ह्या वेळेस मी एक म्हणून उभे राहा, नक्कीच यश आपलं असेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. यानंतर सर्वांच्या वर्गातील मराठा संघर्ष योद्धा क्रांतिकारी माननीय वर्गदत्तराजे पाटील आरक्षण मिळवण्यासाठी 29 ऑगस्ट 2023 आझाद मैदान या ठिकाणी अंगणवाडी साठी या ठिकाणी निघणार आहे. हे 27 ऑगस्ट या दिवशी निघणार असून 27 ऑगस्टला हे संध्याकाळी शिवनेरी शिवजन्मभूमी या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही या बहुसंख्येने उपस्थित राहू अशी या तर्फे ग्वाही देतो. आणि आपण मराठा बांधवांतर्फे आपण समन्वयक म्हणून आम्हाला जे मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या गावात उपस्थित झालं सर्व मराठा बांधवांचं, समन्वयकांचं आणि उपस्थित सर्व मराठा ग्रामस्थ, पिंपळगाव ग्रामस्थ यांचं पिंपळगावतर्फे सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण सचिन भाऊ उपस्थित आहे, दीपक भाऊ उपस्थित, सरपंच आहे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय का तुम्ही आपण जरी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असलो, पक्षी समजा कुणी कोणत्या पक्षाचं काम करीत असेल तर कमीत कमी आपले मराठा बांधव येणारे सचिन भाऊ तुम्ही तुमच्या पक्ष संघटनेमध्ये जी दानशूर लोक आहेत त्यांना आव्हान करा पुढे येण्याचं, का बाबा कमीत कमी कुणी एखादा पाटलांचा सहर्ष स्वागताचा बोर्ड लावला, कोणी पाण्याचं वाटप ठेवलं, सचिन भाऊ आम्ही उद्या साहेबांना निवेदन देणार आहे का जे लोक जाणार आहे त्यांच्या सोयीसाठी पुढे एखादा आपल्याला रस्त्याने मंगल कार्यालय आंघोळीसाठी उपलब्ध झाली, आम्ही ते बी करणार आहोत. परंतु साहेबांच्या माध्यमातून मी काही सोयी झाल्या, तुमच्या माध्यमातून काही सोयी झाल्या तर रस्त्याला आपण जागोजागी ती बी सोय करूया. आणि आपल्यातले दानशूर पुढे आम्ही काही बी वाटत काय आपल्याला पैसा नको, कोणची पावती नको, देणगी नको, काही नको, वस्तू स्वरूपात जरी वस्तू दिल्या तर आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आणि आपण सगळेजण सहभागी होऊ. उद्या तुमच्या गावचा निर्णय ठरला पिंपळगाव खडकीची एखादी गाडी व नाश्त्याची म्हणा, जेवणाची म्हणा, पाण्याची म्हणा ही त्या मोर्चामध्ये लावायची, तर तुम्ही तुमचा बोर्ड लावून गावाला अभिमान वाटेल, आम्हाला अभिमान वाटेल आणि बाहेरच्या जिल्ह्यातली जे त्यांना अभिमान वाटेल. त्या आंबेगाव तालुक्यात पिंपळगाव खडकीगाव हे पाणी घेऊन आलं, जेवण घेऊन आलं, कोण पाणी घेऊन नाश्ता घेऊन आलं. तर असं बी नियोजन करूया. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आपल्या काही यंत्रणा काहीच नाही, पाहिलं गेलं आपल्या काही यंत्रणा काही नाही, आपण जमतोय हीच आपली यंत्रणा आहे, बाकी आपल्याकडे काही नाही. आम्ही दिवसभर जे आता मागाशी तुम्ही बोलून दाखवलं, मागाशी दुपारी एवढेच भाऊचं पेट्रोल संपलं लाखनगाव मध्ये. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, पेट्रोल संपलं परत आम्हाला थांबायला लागलं, पुढे पेट्रोल भेटत आहे का. परत आपण सगळे काही सदन नाही, आपण सगळे मध्यमवर्गीय आहोत, काही सर्वसामान्य आहेत. कोण आता मी माझी गाडी घेतली तर गॅस त्या दादाने टाकलं, म्हणजे अशी परिस्थिती आहे आपली. तर कोणी कोणत्या निरोपाची वाट बघू नका का बाबा याने मला फोन नाही केला, त्याने मला फोन नाही केला, कारण फोन करायची बी कोणची ऐकत नाही. खरंच म्हणजे तुम्हाला मनापासून सांगतो का आता इथं या ठिकाणी आलो आम्ही, फक्त योगेश भाऊला सांगितलं का तू याच्यापासून लाखनगाव पासून पुढे जा आणि तुमच्या गावातलं नियोजन करा. आता या ठिकाणी हे सगळे माझ्या बरेच परिचय हा आता म्हणजे सचिन भाऊला वाटला असेल, सर दीपक भाऊला वाटला असेल, तुम्हाला वाटला असेल का बा आम्हाला फोन नाही आले, तर कृपा करून दिलगिरी व्यक्त करतो. कारण हे सगळं चाललंय ना, सगळं चाललंय. कोणीतरी टोप्या दिल्यात, कोणीतरी झेंडे दिलेत,
कोणतरी स्पीकर दिलाय, कोणतरी सकाळी स्टिकर छापून दिलेत अचानक. मग ते स्टिकर लावले आम्ही गाड्यांना, झेंडे अचानक आले, झेंडे बांधले, टोप्यान एक 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 गाव करीत 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 ज्या ज्या ठिकाणी लोक जमल्यात त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद भेटला. गोपाळकाला होता, बरेच जागी सप्ते होते, कीर्तन होते. या ठिकाणी आम्ही माईकवर लोकांना आव्हान केले, त्याप्रमाणे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि विदर्भ मराठवाड्यातून खरोखर म्हणजे थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रात थोडं आपलं हे कमी, म्हणजे थोडक्यात आपल्याकडे थोडा सदन भाग असल्यामुळं थोड्या काही गोष्टी आपण थोडं मागे राहतो. परंतु विदर्भ मराठवाड्यातून खरंच लाखो ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर घेऊन येणार आहेत. आपल्या इथून आंबेगाव तालुक्यातून कमीत कमी आपल्या आंबेगाव तालुक्याची मान खाली न जाता आपण त्याच्यात सहभागी होऊया. काय ना फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांना काही मदत होईल. कोणची झोपायची सोय कुठं होईल, रातची वेळ आहे, जुन्नरला पब्लिक नाही आवरलं तर आपण मनसर या ठिकाणी आणू. या ठिकाणी मंगल कार्यालय आहेत, आपल्या मित्रांची मंगल कार्यालय आहेत, हॉटेल आहेत. कोणी सकाळी तिथं नळ लावून दिला, आंघोळी करतील, पुढे झोपतील. काय मराठ्यांना काही लागत नाही, कारण मागच्या वेळेस मुंबईचा दौरा रस्त्याला लोक झोपली, काही कोणाला काही वाटत नाही, काही नाही. आपण आपल्या अस्मितेसाठी लढत आहेत आणि याला सगळा समाज बरोबर घेऊन आपण लढूया एवढीच विनंती करतो. आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने मित्रांना कॉन्टॅक्ट करा. समजा मी जर पक्षीय काम करीत असेल तर मी माझ्या पक्षाच्या पशी हा प्रश्न मांडून काही ना काही जी फुलना फुलाची पाकळी मदत होईल ती आपण करूया. आणि हा प्रश्न काहीतरी निकाली निघला पाहिजे. कारण मराठ्यांनी कवर आंदोलन करायची. मगाशी सरपंचांनी सांगितलं का अण्णासाहेब पाटील हे आमदार असताना डोक्यात गोळी काढून घेतली. म्हणजे ही सांगण्याची गोष्ट नाही, तर अंगावर शार आणण्यासारखी गोष्ट आहे का जो माणूस आमदार आहे आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला का मराठ्यांना आरक्षण देतो आणि तो शब्द फक्त पाळला नाही म्हणून पहाटे डोळ्यात डोक्यात गोळी झाडली आणि तो माणूस गेला हे आमदार असताना. आणि किती जणांनी बलिदान दिलं मराठा समाजाच्या मुलांनी. आपल्या चिंबळी परिसरात बी बर्गे म्हणून त्यांनी बी नैराश्यातून बलिदान दिलं. अशी आपल्या आपल्या समाजावर खरंच वेळ आहे. आपण एकरूप राहा. जोपर्यंत आपला लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण एकरूप आपल्या मुलाबाळांसाठी राहा एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, एक मराठा, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. एक मराठा. आता कुठे जायचं? मुंबईला जायचं. आता कुठे जायचं? मुंबईला जायचं. आता कुठे जायचं? मुंबईला जायचं. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा. धन्यवाद. तुम्ही सांगा काय लागेल ते. काय निवडून सांगा आम्ही आवड दिल्यानंतर काय आपण सगळे